Hi, Chiku. Say hi. So basically, we could use this to remember. So this is where we are. So then from here, we need to go that way straight, and then you'll see the water drinking fountain and a big woods starting with the end. That's where we came from. नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आम्ही आलेलो आहे इथल्या बेलव्यू स्क्वेअर मॉलला. खूप जवळ आहे हा मॉल आणि बाहेर पाऊस पडतोय. तर आम्ही ठरवलं की छान इथे मॉलमध्ये येऊयात, मुलंसुद्धा खेळतील, आमचे मित्रमंडळीसुद्धा आहेत सोबत. तर आज इथे मॉलमध्ये फिरणारे आणि हॅलोविन काल झालेलं आहे आणि या मॉलमध्ये हॅलोविनचं डेकोरेशनसुद्धा पाहायला मिळणार आहे. दिवाळी आत्ताच झाली आहे आणि आता हॅलोविनचं डेकोरेशन आहे खाली. चला आपण बघूया ते हॅलोविनचं डेकोरेशन कसं आहे आणि काय काय आपण धमाल करतो आज ते. And I'll also eat loads of candy treats. I got so much candy at Halloween. पंपकिन पॅच. वाव, कसलं भारी केलंय हे. स्माइल कर, तो उचलून ठेवा आणि स्माइल करते. जॅकेट घे ना त्याचं. मस्त इथे अशी सूर्यफुलं आहेत आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे भोपळ्यांचं डेकोरेशन केलेलं आहे. खूप सुंदर असं हे सगळं सजवलेलं आहे. इथे सूर्यफुलं आहेत, ही मोठी आहेत सूर्यफुलं आहेत आणि मोठे भोपळा आहे इथे आणि इथे छोटे छोटे भोपळे आहेत. मग इथे सगळेजण फोटो काढतायत. हे बुजगावणी जे असतात यात त्याला बुजगावणांना इथे स्केरी क्रो म्हणतात, ते सुद्धा मस्त आहे. आम्ही आता फोटो काढून घेतला. यांनी आमचा एक फॅमिली फोटो काढला, तर आम्ही त्यांचा काढतोय. आहे मॉल. घ्यायचं नाही आहे चिकू. चल, स्वीट फॅक्टरी. बापरे, स्वीट फॅक्टरी. चला, लांब राहायचं स्वीट फॅक्टरीमधून. चिकू, किती कॅन्डीज झालेत. चलो. ए, समोर काय दिसतंय? हॅलोविनच्या रिलेटेड सगळं डेकोरेशन आहे. काय सागर, हे पंपकिन्स आहेत का? अरे बापरे. सारा मुलांना आवडतं हे. हॅलोविन सुरू आहे त्यामुळे हॅलोविनसाठी स्पेशल असा स्पूकी स्केरी फोटो बूथ बनवलेला आहे आणि मग या फोटो बूथमध्ये सगळेजण येऊन फोटो काढतायत. आणि या रीलची आयडिया सारांशने दिली आहे, तर आम्ही छोट्या छोट्या रील्ससुद्धा बनवल्या. एक थीम बनवलेली आहे. हॅलोविनसाठी कॅन्डीज असतात, तर मोठमोठ्या कॅन्डीज इथे बनवून ठेवल्यात. जा जा सगळेजण, सगळी मुलांनी जा. हे काय असं हॉन्टेड हाऊस सारखं केलं ना. आमचे सगळे फ्रेंड्स सुद्धा आलेले आहे. व्हिडिओ आहे, व्हिडिओ. आता मी मेसीजमध्ये चाललोय. मेसीजमध्ये खूप ब्रँडेड कपडे वगैरे खूप छान छान असतात, तर ते बघून येऊ. आज तर खरं शॉपिंग करायचं काही मूड नाही आहे. शॉपिंग नाही करायचं, फक्त विंडो शॉपिंग करायची. चला चला चला. सारांश, मग असं तिथे कपडे 40% ऑफ. 40% ऑफ असलं तरी खूप महाग कपडे असतात बाबा इकडे मेसेजमध्ये. हे मेड इन चायना आहे. $100 या स्वेटरची किंमत आहे आणि त्याच्यावरती 40% ऑफ आहे. खूप महाग असतात इथे कपडे, ब्रँडेड असतात. थोड्या वेळात आहे मेसेजमध्ये फिरून मग बाहेर जाऊ. डुडल टॉयज अँड गेम्स आहे आणि इथे मुलांना इथे जायचं खेळायचं. त्यांनी सांगितले की आम्हाला काय घ्यायचं नाही, आम्ही फक्त पाहतो. बघूया ते स्नॅप डुडल.
हाऊ फास्ट कॅन यू बिल्ड इट सारांश? विल यू? Wait, could I play like that? Yeah? Okay, play. 3, 2, 1. पण देखो ऐसा लगा ना की ब्रीज ही मांजर ही जिवंत आहे की नाही, खरी आहे की नाही? ही खरी वाटतेय, पण ही खरी नाहीये. ही खरी वाटली होती आधी. बापरे म्हटलं ही झोपली आहे इथे. हे बघा No, that doesn't count. मशीन आहे इथे. ती गोड आहे पण It counts. मला असं वाटलं जिवंत आहे ती लिटरली. बापरे. Oh, you need a pro. हे बघ श्वास घेते असं पूर्ण. किती वाइब्रेट हो रहा है यहाँ पे कुछ मशीन है रे अंदर. हाँ It looks so लेकिन ऐसे खरी वाटते अशी. Yeah, we can pick it up. So, ये वापस करना है. पापा आ गए खूपच मैसेज क्रिएटिव में चले गए. क्रिएटिव आहे. इट्स ओके सारांश, इट्स ओके. ट्राय ट्राय ट्राय. जोरात जोरात टाकायचं ते बाळा. I'll give you one. I'll give you one. Oh, you got double. No. ये भारी. हे असं हा पंखा आम्ही किती खेळायचो लहान असताना. या टॉय शॉपमध्ये आम्हाला हा पंखा दिसला आणि खरंच लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. तर आम्ही सुद्धा हा सारांशला पंखा घेऊन दिला आणि $3 मिळाला हा पंखा आम्हाला. लेडीयम मॅक्रोनीज. मॅक्रोनीज इथे खूप फेमस आहे ते बिस्किट्स. किड्स प्ले एरिया आहे आणि आता इथे गर्दी पण खूप आहे वीकेंड आहे म्हणून. अर्धा तास झालं मुलं खेळतायत या किड्स प्ले एरियामध्ये. गर्दी जरी असली तरी सगळेजण मिळून मिसळून खेळतायत आणि खूप एन्जॉय करतायत खेळणं. आता आम्ही त्यांना चला म्हणतोय पण कोणाचाच पाय निघत नाहीये. तर लिटरली आम्ही सगळ्यांना ओढून नेतोय की चला आता बाहेर. ए चला चला बाळा, चला निघायचं. चला बाहेर आलो आता आणि आम्ही आता लंचला चाललो आहे सगळे फ्रेंड्स. तर मॉलच्या बाहेर एक देसी तडका म्हणून एक रेस्टॉरंट आहे, तिथे चाललो आहे जेवायला. मॉलच्या बाहेर सुद्धा खूप छान असं हे डेकोरेशन आहे, पाण्याचं फॉल वगैरे आणि लाईट्स लावलेले आहेत. कारण की आता हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे आता सगळीकडे लाईटिंग जास्त पाहायला मिळेल. पाऊस थांबला आहे आज. पूर्ण रेनी डेचं प्रेडिक्शन होतं पण पाऊस थांबलेला आहे आता. चलो. मॉलपासून हॉटेल 5 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि आम्ही चालत निघालोय. तर जाताना रस्ता सुद्धा इतका सुंदर दिसतोय फॉल कलर्समुळे. आता देसी तडका या रेस्टॉरंटमध्ये जेवण करणारे मस्त आणि जेवण करून झाल्यावर पुन्हा एकदा मॉलमध्ये जाणारे, थोडा वेळ थांबून मग घरी निघणार. जेवण करून आम्ही पुन्हा एकदा मॉलमध्ये आलेलो आहोत आणि आम्ही जेव्हा मगाशी इथे आलो होतो तर तेव्हा आमचे फ्रेंड्स नव्हते. तर आता सगळेजण आलेले आहेत. तर सगळ्यांच्या सोबत पुन्हा एकदा फोटो काढतोय इथे आणि बच्चे कंपनी बसलेली आहे आणि त्यांचं फोटोशूट करणं सगळ्यात अवघड आहे. या मॉलमध्ये टेस्लाचं आलिशान शोरूम आहे. आपण साइन इन करूयात आणि पाहूयात टेस्लाच्या कार्स कशा आहेत ते. चलो. इथे यांनी हा रोबोट ठेवलाय आणि हा वर्किंग रोबोट नाही आहे आता, पण ते बोलले की काही वर्षांनी ते वर्किंग रोबोट करतील. आणि आता चला पाहूयात आपण टेस्लाचा सगळ्यात प्रसिद्ध सायबर ट्रक. टेस्लाच्या गाड्या इथे सर्रास दिसतात आणि टेस्लामध्ये ऑटोमॅटिक कार ड्राईव्हचा पण ऑप्शन आहे, जिथे कार स्वतः ड्राईव्ह केली जाते आणि आपल्याला काही करायची गरज नसते, फक्त ड्रायव्हिंग सीटवर बसायचं. सायबर ट्रक. बापरे, इथे काय आतमध्ये डिक्की. हो, हे ओपन होतं. 4 सीट पुढे आणि मागे एवढी मोठी डिक्की आहे. सायबर ट्रक. सारांश मी दरवाजा बंद करते. मी पण बसते. हा चिकू. कसली गाडी ही? मोठीच्या मोठी गाडी आहे, खूप मोठी गाडी आहे. बोर्ड पण आणि स्टेअरिंग बघ सगळ्याचं असंच असणार. स्टेअरिंग केवढं छोटंसं स्टेअरिंग आहे याचं. एवढं मोठं डॅशबोर्ड आहे आणि गर्दी अजिबात नाहीये इथे. इथे पण स्क्रीन आहे. मागे पण स्क्रीन आहे. तिथे हे बघ
हात दाखव, हात तिथे कॅमेराची तिथे. हा खूप मोठं आणि मागे डिक कोणतं? ओ खूप मोठं आहे हे. मोठीच्या मोठी गाडी आहे. हे शोरूम मध्ये आलोय आणि आम्ही आता सायबर ट्रक मध्ये बसलोय आणि इतकं वेगळं वाटतंय खरं. एकतर उंचच्या उंच गाडी आहे ही. इथे 4 लोक बसू शकतात, 5 लोक बसू शकतात पुढे आणि मागे एवढी मोठी डिक्की आहे, ओपन डिक्की. मजा आ रहा है. हा बहुत सही लग रहा है. आणि समोरचा व्ह्यू दाखव. आणि समोर असं दिसतंय इतकी मोठी जागा आहे, इतकी मोठी जागा आहे आणि उंचच्या उंच. One footstep on the seat, they will take $100. घुरायचे पण असेल तर इथे हात लावायचा. ही अनलॉक होते, अनलॉक झाली आणि उघडला. बटन आहे छोटंसं दाबायचं. अशी आहे ही टेस्ला सायबर ट्रकच्या टॉप मॉडेलची आत्ताची किंमत आहे $1,15,000 म्हणजे तब्बल 88 लाख रुपये. बापरे. वाव. ही सायबर ट्रक पेक्षा छोटी आहे पण अशी खूप छान फॅन्सी. स्टेअरिंग किती वेगळं आहे यार आमचं. सारांश बस आहे ड्रायव्हिंग सीटवर. 6 सीटर आहे गाडी आणि याचा दरवाजा असा उघडतोय. बापरे. दुपारी आम्ही मॉलमध्ये फिरून घरी आलो, थोडा आराम केला आणि इथे वेस्ट सिॲटलमध्ये 4040 म्हणून एक घर आहे. तर हे पूर्ण घर खूप छान डेकोरेट केलेलं आहे आणि हॅलोविनचं डेकोरेशन आहे, स्केरी डेकोरेशन आणि म्युझिकसुद्धा हॅलोविनचं. त्या म्युझिकवरती नाचणाऱ्या लाईट्स वगैरे तर याच्यासाठी प्रसिद्ध आहे आणि प्रत्येक वर्षी हे लोक असं डेकोरेट करतात. तर ते पाहण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे आत्ता. तर अशा पद्धतीने आजचा दिवस खूप छान गेला. दिवसभर आम्ही मित्रमंडळींबरोबर मॉलमध्ये फिरलो, बाहेर जेवण केलं, मुलांनीसुद्धा खूप मजा केली आणि संध्याकाळी इथे 4040 हाऊस पाहायला आलो. खास हॅलोविनसाठी स्पेशल डेकोरेशन करतात इथे आणि बाहेर त्यांनी बसण्यासाठी सुद्धा खूप छान अरेंजमेंट केलेली आहे. त्यांच्या घराच्या समोर बाकं ठेवलेली आहे, त्या बाकावरती बसून आपण निवांत या लाईट्स पाहू शकतो. तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा दिवस आणि हॅलोविन स्पेशल दिवस होता आजचा, मला नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटूयात अशाच एखाद्या धम्माल ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये. धन्यवाद.